वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेत। ताजलँड्स हॉटेलनंतर आता वरळीमधील हॉटेलमध्ये भाजपच्या माध्यमातून अनियमितपणे युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप करण्यात आला। ठाकरेंच्या सेनेने भाजपवरती हा आरोप केलेला आहे। याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेतोय। थेट दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचतायत। लवकरच याबद्दलचा अपडेट आपण घेऊ। पण असं कळतंय की वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने आली आहेत। कामगार युनियनवरनं भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद सुरू झालाय। मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजप नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं भाजपवरती केलेला आहे। वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटे आपल्याबरोबर आहेत। कृष्णा, काय माहिती याबद्दल? नक्कीच आपण पाहू शकतो कामगार युनियन संघटनेवरून जे आहे ते वाद होताना पाहायला मिळाला। अगदी भाजपचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहे ते आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। अगदी या कामगार युनियनच्या वरती जे आहे ते भारतीय कामगार संघटनेवरून जे आहे ते वाद होताना पाहायला मिळाले। कुठेतरी असा देखील आरोप केला जातो की आमचा बॅनर लावण्यात आला होता, तो देखील या ठिकाणाहून फाडण्यात आला, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतो। थेट त्यांच्याशीच काय नक्की आम्ही गेल्या 12 वर्षापासून इथे स्थानिक आहे। आम्ही इथे भारतीय कामगार सेनेचा आमचा झेंडा इथे काही 6 महिने पहिले आता राष्ट्रवादीचे येऊन गेले। तेच पोरं तेच लोक परत बीजेपी आणतात आहे। म्हणजे ह्यांचं कोण नाही काय नाही आणि ते आमच्या अगेन्स्ट उभे राहतात। त्यांच्याकडे मोजे 10 ते 12 लोक आहे आणि आमच्याकडे 450 युनिट आहे, 450 पोरं आमच्या मागे। त्यांच्याकडे काही नसून ते फक्त येतात आहे बोर्ड लावायला। त्यांनी लपून प्रयत्न केला लावायला, तरी काही नाही झालं। 2 मिनिटांमध्ये जाऊन आम्ही बोर्ड फाडून टाकला आणि हा आमचा शिवसेनेचा विजय आहे। नक्कीच पण युनियन आमची स्थापित युनियन आमची इथे भारतीय कामगार सेनेची आणि आमची मान्यताप्राप्त युनियन आहे। आमची गेल्या 12 वर्ष इथे मान्यताप्राप्त युनियन आहे। हे लोक आता बोलतात की आमची युनियन यांची युनियन नाही आहे। हे जे बदललेलं आहे तेच आता बोलतात आहे की आम्ही बीजेपीची युनियन आणतात आहे। नक्कीच आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी दोन्ही सेनेचे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले आणि या त्याचबरोबर या पोलिसांचा देखील मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात येत। अगदी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। अगदी पलीकडे जे पाहायला गेले तर भाजपचे कार्यकर्ते आणि डावीकडे शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांकडून वेगवेगळे करण्यात आहे। वाद कुठे चिघळू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील जे आहे ते पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे असतील ते जे आहे ते दूर लोटले।